नमस्कार, विद्यास मराठी कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे। त्याचबरोबर शरीरासाठी सुद्धा अत्यंत पौष्टिक मानली जाणारी अशी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये जाडसर लसूण घातलेला आहे। लसूण बघा इथे या पद्धतीने अगदी छान लाल रंगावरती तळून घ्यायचा आहे। तर या रेसिपीसाठी आपल्याला लसूण हा परफेक्ट भाजणं गरजेचं असतं, तेव्हाच ही जी भाजी आपण बनवणार आहोत ना ती चवीला छान तयार होते। त्याचबरोबर लसणाचं प्रमाणसुद्धा जास्त ठेवायचं आहे आणि परफेक्ट लाल रंगावरती लसूण भाजून घ्यायचा आहे। तर लसूण छान लाल भाजून झाल्यानंतर यामध्ये मी भाजी घातलेली आहे। तर आज जी रेसिपी आपण बघतोय ती एक रानभाजी आहे। या भाजीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। तर आमच्याकडे या भाजीला तांदळाची भाजी म्हणतात। काही भागामध्ये ही भाजी तांदूळजा नावाने किंवा तांदूळसा या नावाने सुद्धा ओळखतात। आता सर्व भाजी आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तर ही भाजी फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होते। त्याचबरोबर चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम अशी लागते। तर आता भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण न ठेवताच बारीक गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर या भाजीला मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं, तर सुटलेलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये हलवत ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर आमच्याकडे ही भाजी फक्त लसूण घालून केली जाते। तर काही भागामध्ये लसणासोबत मिरचीसुद्धा घालतात, पण फक्त लसूण घालून तयार केलेली भाजी चवीला खूप छान तयार होते। तर इथे बघा भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे। तर 10 ते 12 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून अगदी व्यवस्थित तयार होते। तर भाजीला सुटलेलं पूर्ण पाणी आटवून ही भाजी मी 10 मिनिटे शिजवून घेतलेली आहे। तर या भाजीला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने ओळखतात, त्याचबरोबर ही भाजी तुमच्याकडे सुद्धा याच पद्धतीने बनवली जाते का, कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।